खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आलेले आहे? भारतीय राज्यघटना यावर आधारित प्रश्न गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये प्रश्न विचारला आहे. यामध्ये 1 2 3 4 ऑप्शन आहेत. आता मी तुम्हाला सांगते. तिला मी तुम्हाला याबद्दल सांगते. भारतीय राज्यघटना आहे भाग 17 पूर्णपणे राजभाषा ऑफिशियल लँग्वेज या विषयाशी संबंधित आहे आणि त्यावरच आधारित हा प्रश्न आहे. यामध्ये कलम 343 ते 351 यांचा समावेश आहे. नुसार यामध्ये 4 प्रकरणं देण्यात आलेले आहेत. भाग 17 मध्ये 4 प्रकरण आहेत. यापैकी पहिल्या प्रकरणामध्ये 343 ते 344 मध्ये संघाची जी काही राजभाषा आहे जसं हिंदी देवनागरी लिपीमध्ये असेल आणि केंद्र सरकारच्या कामकाजासाठी भारतीय अंकाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप वापरले जाईल असं सांगण्यात आलं होतं. संविधान लागू झाल्यापासून 15 वर्षापर्यंत म्हणजे 1965 पर्यंत इंग्रजीचा वापर सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली होती. 344 मध्ये राज्यसभेसंबंधी आयोग आणि संसदेची समिती स्थापन करण्याची तरतूद सांगितलेली आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक भाषा हे दुसरं प्रकरण आहे. यामध्ये कलम 345 ते 347 मध्ये प्रामुख्याने कलम 345 मध्ये राज्याची राजभाषा प्रत्येक राज्य स्वतःच्या कामकाजासाठी एक किंवा अधिक भाषा किंवा हिंदीची निवड करू शकतो. कलम 346 मध्ये 2 राज्यांमधील किंवा केंद्र राज्यांमध्ये संवादाची भाषा सांगितलेली आहे. साधारणपणे भाषा इंग्रजी असते, परंतु 2 राज्य आपापसात हिंदी वापरण्याबाबत सुद्धा सहमत होऊ शकतात हे सांगितलेलं आहे. कलम 347 मध्ये एखाद्या राज्याच्या लोकसंख्येच्या विशिष्ट भागाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी विशेष तरतूद आहे. तर प्रकरण 3 येते. प्रकरण 3 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची भाषा सांगितलेली आहे. प्रकरण 3 मध्ये प्रामुख्याने कलम 348 ते 349 या संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आणि प्रश्नामध्ये आपल्याला कलम 349 बद्दल विचारलेलं आहे. कलम 348 मध्ये जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालय आहे याचं कामकाज इंग्रजी भाषेत चालेल तरतूद आहे. आणि त्याच्यानंतर कलम 349 मध्ये भाषेशी संबंधित काही कायदे करण्यापूर्वी विशेष प्रक्रिया सांगितलेली आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया. व्यतिरिक्त बाकी सुद्धा महत्वाचे कलम आहेत जसं 350 मध्ये तक्रार अर्जात नागरिक कोणत्याही भाषेचा वापर करू शकतात. 350A मध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची राज्यांची जबाबदारी सांगितलेली आहे. यासाठी 7वी घटना दुरुस्ती केली होती. 350B मध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याची तरतूद आहे आणि 351 मध्ये भाषेचा प्रसार आणि विकास करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे असं सांगितलं आहे. तर पॉलिटीचे सगळे प्रश्न आपण अनालिसिस घेतलेले आहेत. तुम्ही लॉंग व्हिडिओ पाहू शकता. माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच आपलं टेलिग्राम सुद्धा आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच विषयावर आधारित लॉंग व्हिडिओ आहेत, पाहू.